Here next article is 8.4 on textbook page number 191. What is this? Electric potential म्हणजे V ड्यू टू पॉइंट चार्ज एक आर्टिकल झाला. दुसरा अ डायपोलला झाला अँड अ सिस्टीम ऑफ चार्जेस. म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं आहे इन दिस केस प्युअरली इथे हा आर्टिकल घ्यायचा आहे आपल्याला. इथे दोन आर्टिकल आहेत. तो आर्टिकल काय आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. टेक फर्स्ट आर्टिकल दिस. आणि नंतर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल असा घेणार आहोत. म्हणजे हा पहिला आर्टिकल आज आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर इथे काय म्हणलेलं आहे? इथे काय म्हणलेलं आहे? एक मिनिट. या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं आहे. डायग्राम दिसते का? हां, या डायग्रामचा कन्सेप्ट आत्ता जसं घेतलेलं आहे तसाच आहे. हिअर वी टेक अ पॉझिटिव्ह चार्ज Q and kept at origin O. Then this positive charge spread in all possible direction lines of force or electric intensity. हे नेहमीचंच पॉइंट आहे. Then in this case only take electric intensity line and then take M point and N point. N point हा M point हा ॲट अ डिस्टन्स X वरती आहे. नेक्स्ट अनदर A पॉइंट ॲट अ डिस्टन्स R वरती आहे. हे कन्सेप्ट आत्ताच आपण बघितलेलं आहे. सेम कन्सेप्ट. मग नंतर काय करायचं आहे? नाव टेक टेस्ट चार्ज Q नॉट फ्रॉम इन्फिनिटी डिस्टन्स. हिअर एंटर इथे प्रवेश करतोय ॲट M या ठिकाणी दिसतंय. इन्फिनिटी डिस्टन्सवरून हा टेस्ट चार्ज इथे एंटर करतोय ऑन द इलेक्ट्रिक लाईन्स. मग आता इथे काय झाला? हा पॉझिटिव्ह चार्ज अँड हा पॉझिटिव्ह चार्ज हिअर बिकम्स रिपल्शन फोर्स. रिपल्शन फोर्स तयार होईल. आपण पाठीमागे बोलला तसंच इथे रिपल्शन फोर्स तयार होईल. असो, मग पुढे काय करायचं आहे आपल्याला? तर इथे बघा थोडंसं. This static charge spread in electric field also lines of force in all possible direction. आपण बघितलं. Now take only one electric lines of force on the same line. हेही बघितलं, वरतीही घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं? नाव टेक टेस्ट चार्ज. आणि तो टेस्ट चार्ज कुठून आलेला आहे? फ्रॉम इन्फिनिटीहून आलेला आहे. अँड एंटर ॲट इन द सिस्टीम. या सिस्टीममध्ये एंटर करतोय, तो प्रवेश करतोय. कुठे? ॲट पॉइंट M. या M या ठिकाणी प्रवेश करतोय. म्हणजेच ॲट डिस्टन्स X फ्रॉम द ओरिजिन. अशा टाईपचं OM इक्वल टू EX आहे. हे कळलं तुम्हाला? आता पुढचा कन्सेप्ट घेऊया आपण. डायग्राम तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवा. नाव टू चार्जेस हॅव सेम पॉझिटिव्ह म्हणजे लाईक चार्जेस सो दे कॅन रिपल्शन टू इच अदर. हे माहिती आहे आपल्याला. म्हणून दस द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ पॉझिटिव्ह Q ऑन द युनिट चार्ज म्हणजे टेस्ट चार्ज M वर काय तयार होतो? बघा, या पॉझिटिव्ह चार्जचा ओरिजिन वरून याच्यावर फोर्स किती येतो? ॲट X डिस्टन्सवर किती फोर्स येऊ शकतो? M या ठिकाणी किती येऊ शकतो? तर इतका येऊ शकतो. बघा, लक्षात घ्या. काय म्हणलं? द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ चार्ज पॉझिटिव्ह चार्ज Q मोठा असलेला, ओरिजिन या ठिकाणी असलेला, तो ॲक्ट होत आहे ऑन द टेस्ट चार्ज Q नॉटवर. ॲट M या ठिकाणी किती असेल त्याची किंमत? तर त्याची M या ठिकाणी इतकी किंमत असेल
1/4πε0 इंटू क्यू बाय एक्स स्क्वेअर. आतापर्यंत आर वगैरे घेतलं होतं, पण इथे एक्स स्क्वेअर असेल. एक्स इज द डिस्टन्स. बरोबर आहे. ठीक आहे, हे झालं फोर्स. बट आपण काय करतोय, तो टेस्ट चार्जला मूव्ह करतोय. कसं मूव्ह करतोय आपण, तर आपण असं मूव्ह करतोय पहा. M2 ए कडे मूव्ह करतोय. सुरुवातीला आपण M2N पर्यंत मूव्ह करतोय इन स्मॉल डिस्प्लेसमेंट dx नी. बघा दिसते ना डायग्राम मध्ये, इथे M2N पर्यंत स्मॉल डिस्प्लेसमेंट x ने मूव्ह करतोय. मात्र इथं रिपल्शन फोर्स या डायरेक्शनचा आहे आणि याची मुव्हिंग या डायरेक्शनची आहे. आणि ड्यू टू दिस डिस्प्लेसमेंट वी गेट वर्क डन. हे आपल्याला माहिती आहे, आत्ताच यापूर्वीच्या आर्टिकलमध्येही आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. तर तोच कन्सेप्ट इथे यूज करतोय. हा फोर्स मिळाला आणि त्यानंतर वर्क डन मिळालं. वर्क डन काय आहे, -F/dx. आणि निगेटिव्ह साईन काय माहिती आहे तुम्हाला, म्हणजे तो रिपल्शन फोर्स आउटवर्ड डायरेक्शनने करतो आणि dx हा इनवर्ड डायरेक्शनने येतो. अशा टाईपचे हे तुम्हाला माहिती आहेत. हे दोन इक्वेशन मिळाले. मग आता एफ ची किंमत इथे पुट अप करूया, म्हणजे इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 2 असं करता येईल. नेक्स्ट पेरेटवर बघा. इन दिस केस काय केलेलं आहे, इथे dw इक्वल टू असं लिहिलेलं आहे, -1/4πε0 Q/x². आता थोडंसं इथे एक हे राहिलेलं आहे, एक लिहायचं राहिले, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये करायचं आहे. इंटू dx इथे लिहायचं राहिलेलं आहे, इंटू dx लिहायचं राहिले. म्हणजे ही किंमत एफ ची आहे आणि dx इंटू dx. पाठीमागच्या एक्सप्रेशनमध्ये एफ ची किंमत इथे पुट करायला सांगितलं आणि इंटू dx ते इथे बरोबर लिहिलेलं आहे. ही एफ ची किंमत इंटू dx आहे. ही एफ ची किंमत इथे लिहिलेली आहे. इथे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, इथे कळेल. म्हणजे या ठिकाणी एक थोडंसं इंट्रोड्यूस करायचं आहे तुम्हाला, करेक्शन करायचं आहे. काय करायचं आहे, या ठिकाणी dx पाहिजे, तो dx इथे दिसतो बघा, या ठिकाणी इथे आहे बघा, तसा इक्वेशन पाहिजे. तो हा M2N या ठिकाणचा डिस्प्लेसमेंटचा वर्क डन दाखवतो. पण आपल्याला M2Nच जायचं नाही, तर M2A जायचं आहे. म्हणजे टोटल वर्क डन काढायचं आहे. कुठून कुठेपर्यंत, M2A पर्यंत काढायचं आहे. म्हणजे इन्फिनिटी टू ए पर्यंतचं टोटल वर्क डन काढायचं आहे. अँड देन धिस वर्क डन कॅन बी टेकिंग बाय इंटिग्रेशन. म्हणून आपल्याला इथे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आता इंटिग्रेशन घेऊन मग यातल्या कॉन्स्टंट किमती बाहेर काढूया आणि मग रिअरेंज करता येईल. इथे बघा, हे बाहेर काढलं आणि हा इंटिग्रेशन मधला व्हेरिएबल इथे ठेवलेला आहे. आता याचं इंटिग्रेशन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे, काल आपण केलेलं आहे. हे पहा, हे तुम्हाला माहिती आहे, इंटिग्रेशन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. आपण काल हे असं सोडवलेलं आहे. ॲज सेम, फक्त तिथे लिमिट काय होतं, R1 R2 होतं लिमिट. इथे इन्फिनिटी टू आर लिमिट आहे, सेम आहे. तिथे आरच्या किमती ठेवायच्या होत्या, इथे एक्सची किंमत आर आणि इन्फिनिटी ठेवायचं आहे. पहा इथे ठेवलेलं आहे, या ठिकाणी ठेवले पहा, हां इथे ठेवलेलं आहे, या लिमिट ठेवलेलं आहे. हां म्हणजेच या ठिकाणी ह्याची किंमत 1/∞ ची किंमत 0 असते. आपल्याला काय मिळालं, वर्क इक्वल टू Q/4πε0 R असं मिळालेलं आहे. बट वर्क म्हणजेच काय, व्ही असं पण ठेवता येतं. म्हणून आपल्याला हे पण ठेवता येतं, व्ही इक्वल टू Q/4πε0
आर असं पण ठेवता येतं. तर हा आपला रिक्वायर्ड इक्वेशन आहे. हे पोटेन्शियल आपण काढलं ऑफ अ सिंगल पॉईंट हे काढलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये केसेस आहेत काही. केस काय म्हणते पहिली पहा. आता इथे काय म्हणलं इक्वेशन 3 शोज पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह आहे, प्लस मधली आहे. बिकॉज ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज, तिथे दोघंही पॉझिटिव्ह चार्ज होते म्हणून इथे काय म्हणलंय ॲज सिमिलरली, जर समजा निगेटिव्ह चार्ज जर घेतले असतील तर ह्याची किंमत काय येईल, या 3 इक्वेशनची किंमत निगेटिव्ह येईल. म्हणून इथे पॉझिटिव्ह लिहिलं नाहीये पण पॉझिटिव्ह आहे. आणि जर केस निगेटिव्ह मधली दोन्ही चार्जेस जर निगेटिव्ह असतील तर या ठिकाणी निगेटिव्ह येईल. हे केस आहे. आणखीन एक दिलेलं आहे, काय दिले, समजा आर ची किंमत हे इन्फिनिटी असेल तर हे काय होईल, तर 0 होईल. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज 0 ॲट इन्फिनिटी, म्हणजे ॲट इन्फिनिटीला पोटेन्शियल प्रोड्यूस होणार नाही असं म्हणलेलं आहे. तर अशा टाईपचं हे केस आहे आणि एक डायग्राम दाखवलेली आहे, ग्राफ दाखवलेला आहे. तर थोडक्यात समजून घ्या, वेळ थोडा कमी आहे. म्हणजे पोटेन्शियल इज डिपेंड्स अपॉन द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर वर डिपेंडिंग असेल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे कुणावर डिपेंडिंग असेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्सवर असेल. आणि त्यांचं एकत्रित इथे काय घेतलेलं आहे, ग्राफ घेतलेला आहे. प्लॉट द ग्राफ इन बिटवीन व्ही ई आणि डिस्टन्स आर वरती घेतलेलं आहे पहा. तर ते कसं आहे ग्राफ पहा इथे, म्हणजे हे पोटेन्शियलचा ग्राफ आहे, हा पोटेन्शियल आणि डिस्टन्स, आणि दुसरा ई आणि डिस्टन्सवर काढलेला हा ग्राफ आहे. अशा टाईपचा मिळतोय. तर इन केस